आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते ती AP टेलर्स यांच्या माध्यमातून ही जर्सी आपल्याला स्पॉन्सर्ड केली गेली आहे। मिष्टी स्वागत पाटील आणि प्रांश राजेश भोईर यांच्या माध्यमातून 3 षटकारांकरता जे 1000 रुपयाचे कॅश प्राइज आलं होतं ते आपण या खेळाडूला वितरित केलंय। नवा सामना जो आपल्या भेटीला येतोय आणि या नव्या सामन्यात काय घडेल काय बिघडेल पूर्वार्धाचा खेळ कशा पद्धतीने रंगेल हे ऐकवण्याकरता आमचे जुने मित्र आणि सहकारी पालघर भूषण प्रमोद शेडगे जे आपल्या सोबत मायक्रोफोनवरनं जॉईंट होतील। थँक्यू व्हेरी मच अक्षयजी पांडव यांचा आवाज आपण ऐकतायत, संदीपजी गावण सरांचा आवाज आपण ऐकतायत। या स्पर्धेमध्ये हळूहळू संध्याकाळच्या सत्राला सुरुवात झाली। लक्षात असू द्या सामना 3 षटकांचा आहे। NCC नारंगी टीम सध्या बॅटिंग करत असताना पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 2 वर। धन्यवाद बाबू धुमाळ साहेब, आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक स्वागत आणि धन्यवाद। नेहमीच क्रिकेटवर प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व आहे कल्पेश अग्रिकट्टाचे प्रोप्रायटर। ऑन साईडला क्लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता आकाश मांगेलाच्या बॅटमधून, मात्र 1 रन दुसऱ्या धावेसाठी निघालेत। गुड रनिंग बिटवीन द विकेट, स्ट्रॅटेजी चांगली आखली कारण 3 षटकांमध्ये कितपर्यंत धावा येतील याकडे लक्ष असणार आहे। एका साईडला आपण पाहिलं तर अंगतला आपण पाहतायत टिवरी या टीममधून खेळत असताना प्रताप भोईर सातत्याने चांगली कामगिरी करतोय। दुसऱ्या बॉलवर 2 रन मिळाले आकाश मांगेला। प्रतिम चांगला मात्र फटका आहे, हलक्याशा हाताने चेंडूला दिशा दिली। अंगत शॉर्ट रनअप घेतोय जसं सत्यनारायण कोपरी टीमचा आपण पाहिलात तर अलंकार सिंगला आपण पाहतात त्याच पद्धतीने त्याची गोलंदाजी करण्याची जी टेक्निक थोडासा लॉंग रनअप अलंकारच्या पेक्षा आपल्याला पाहायला मिळतो। अंगत राईट ओव्हर द विकेटने 3 बॉलचा खेळ झालाय। संघाची धावसंख्या 5। यावेळेला ऑन साईडला मनगडाचा वापर, धीरज पाटीलच्या बॅटमधून फ्लिकचा फटका, 1 नंतर मिळेल। दुसऱ्या रनसाठी पलटलेत, फेकेपर्यंत 2 रन्स कंप्लीट केले जातील। इथे चुकीला माफी नाहीये, टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतो। रवी ठक्कर स्वतः पाहायला मिळत आहेत, प्रताप भोईरला आपण पाहू शकतायत। पिंटूला आपण पाहतायत, प्रसाद भुतेला आपण पाहू शकाल। संपूर्ण नौके खेळाडू सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत। या टीम मध्ये 4 बॉलच्या समाप्तीनंतर 7 फुल टॉस बॉल होता ऑन साईडला, हवेच्या झोतावर सरळ बॉलला फेकून दिला। आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी अतिशय दमदार आणि शानदार हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय। काय एक्झॅक्टली यावेळेला आपण पाहू शकतायत, षटकार 6 धावा, क्लास टायमिंग। इट्स अ फेअर डिलिव्हरी आपण ॲक्शन रिप्लेमध्ये सुद्धा पाहू शकणार आहोत। बॉल अंगतचा ओव्हर द विकेटने आले, खांद्याचा चांगला वापर, गुडघ्यावर बॅलन्स केलं होतं, डिपमध्ये बॉल होता। असं वाटलं एका क्षणाला की बॉल मात्र फार उंची गाठेल कमरेच्या वरती, परंतु डिपमध्ये बॉल आल्यानंतर ती थोडीशी शंका उद्भवते। 13 रन झालेत। या वेळेला पूल केलंय, काय फटका खेळलाय, छोटा पॅक बडा धमाका। 6 धावा, ब्रँड आहे नारंगीचा। पहिले 2 ते 3 बॉल मात्र अंगतचे सांभाळून खेळले, सावध पवित्र घेतला आणि त्यानंतर धीरज पाटील आक्रमकता सिद्ध करतोय। ही खेळपट्टी त्याच्यासाठी नवीन नाही आहे, या खेळपट्टीवर मात्र त्याने बोलबाला दाखवलाय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 रन, द ग्रेट स्टार्ट, सुंदर स्टार्ट पाहायला मिळते। आकाश मांगेला आणि धीरज पाटीलच्या बॅटमधून दमखम दाखवणारी फलंदाजी। घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक, पहिल्या षटकासाठी वेळ घेतलाय तुम्ही या वेळेला जवळ आपण पाहतायत 4 मिनिटाचा।
19 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर हे षटक टाकण्यासाठी 5.5 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे आहे. दुसरं षटक हाताळण्याकरता अमनला बॉलिंग मार्कवर आणलं गेलंय. आकाश मांगेला आपल्या बॅटवर खूप प्रेम करतात हे खेळाडू. बॅट कधी आपण सातत्याने साथ सोडत नाही, त्यामुळे मात्र बॅटवर आपण राग करण्यापेक्षा प्रेम करा त्या बॅटवर. चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा उसी घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. डॉट बॉलची सांगता होत असताना सध्या विकेट किपरच्या भूमिकेत आपण पाहत आहेत प्रसाद भुतेला. संघाची धावसंख्या 19 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर राईट ऑफ द विकेटने अमन एक नौका गोलंदाज. सध्या रुपेश कोळी सुद्धा खुश आहेत आपल्या संघाच्या कामगिरीवर. ऑन साइडला वाह, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव, फ्लिक ऑफ द रिस्ट, षटकार 6 धावा. काही जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळाला आणि सरळ बॉलला फेकून दिलं. वाह, आकाश मांगेला जबरदस्त यावेळेला पॉवरफुल बॅटिंग करत असताना चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणार आपण पाहतायत. साहेब विराट ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशालजी पाटील यांच्याकडून आपण पाहू शकतायत. विकेट हॅट्रिक जर साध्य केली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागले गेले. पुन्हा एकदा बॉलर तयार. 25-0. इथून आपण पाहिलं तर जबरदस्त आकाश मांगेला खेळपट्टे अक्षरशः त्याच्या प्रेमात पडलेले आहे. चांगले फटके पाहायला मिळतात. डेड बॉल पंच घोषित करत असताना पहा, जेव्हा तुम्ही वेळ घेता 3 षटकांचा फॉर्मॅट आणि 3 षटकांमध्ये तुम्ही 2 ते 3 बॉल डॉट आल्यानंतर सुद्धा त्याचा फायदा मात्र नंतर येणाऱ्या बॉलमध्ये सुद्धा मिळतो. त्यामुळे वेट अँड वॉच करून खेळणं फार गरजेची गोष्ट आहे. या वेळेला बॅटची एज अँड टेकन. आकाश मांगेला बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन. शरत कोचवाय चषक आहे हो लय मानाचा, लय मानाचा चषक आहे हो लय मानाचा. आता सारीकडे फक्त झालाय प्रभाकर शेठचा हो बोलबाला, सारीकडे फक्त झालाय प्रभाकर शेठचा हो बोलबाला. आई कोचवाय चषक ठेवलाय त्यांनी खाली गावाला. अजून 2 जर विकेट येत आहेत तर रोशन पाटील आणि विशाल पाटील साई विराट चे प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून 1000 रुपये मिळतील विकेट हॅट्रिकसाठी. संघाची धावसंख्या 25 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. 2 टीमच्या दरम्यान कडवी लढत आणि कडवी झुंज. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल 2 टीमच्या दरम्यान. श्रीराम गोकिवरे टीम 2 हात करणार आहे. प्रतिस्पर्धी संघ गावदेवी धानिव दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या बॉलला लेफ्ट केलं होतं. चांगला निर्णय घेतला गौतीने. गौतम पाटील एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वतः ॲज अ कॅप्टन व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 26. 4 बॉलच्या समाप्तीनंतर दुसऱ्या बॉलवर षटकार आल्यानंतर अमनने स्वतःला सावरलं. चांगला प्रश्न विचारला असेल की नाही, मला इथे काहीतरी करून दाखवण्याची गरज आहे. आता संघ जो आहे तो संकटात सापडला आहे, मला कमबॅक करावा लागेल. ते केलंय आतापर्यंत. लो फुलटॉस बॉल होता. ऑन साईडला सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. चांगला झेल टिपलाय. अतिशय कणखर आणि उत्कृष्ट झेल पाहायला मिळतो. दिनेश मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद, गॉन.
स्वागत आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळतोय मिस्टर अमरला. जर लगातार 3 षटकार जर धीरज पाटीलने ठोकले तर जय भुईर बिलालपाडा यांच्याकडून जीपे ऑनलाईन 1000 रुपये केलं जाईल. ऊर्जा दिली जाते आणि ऊर्जेचा स्रोत असतात ते मात्र आपण पाहिलं तर क्रिकेट शौकीन आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर आमचे लाडके क्रिकेट रसिक. सध्या 26 धावा झालेत. 2 गडी बाद. 26 ला 2. चांगला फटका यावेळेला इनसाइड आउटचा फटका. क्या बात आहे अमर. दिस इज अ क्लास. प्रताप भोईर पाहतच राहिले या बॉलवर. व्हॉट अ शॉट. क्लास टायमिंग. षटकार. ठेवलाय त्यांनी खारडी गावाला. आई कोसमाई चषक ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला. थँक्यू. 32 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये क्लास बॅटिंग होत असताना पाहायला मिळते. अतिशय दमदार आणि शानदार बॅटिंग करत असताना धीरज पाटील. 2 षटकं बरोबर तुम्ही 10 मिनिटे घेतलेत. यानंतर गावदेवी धानीव टीमचे कॅप्टन नीरज कुमार अर्थातच कळवा या ठिकाणी उपस्थित झालेत. रामवीर 11 गोकिवरे टीमचे कॅप्टन आपण लगेच जॉईन करायचं. या षटकानंतर टॉस लगेच केला जाईल आणि डिसिजन आपण लगेच कळवा. सध्या व्यासपीठावर प्रवीणजी भोईर यांना आपण पाहताय. शैलेशजी पाटील, दयानंद किनी यांना आपण पाहू शकाल. दिलीपजी भगत साहेब, किरणजी पाटील विद्यमान सरपंच, नितीनजी पाटील, संपूर्ण मॅनेजमेंट, टीम मॅनेजमेंट आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. यावेळेला ऑन साईडला दिनेशने बॅकअप चांगला मिळवला आहे आणि इथून जर आपण पाहिलं तर 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. धीरज पाटील एक असा हरहुन्नरी खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं. 34 धावा झालेत आणि त्यांच्या समवेत तेज भोईर ते मॅचचा आनंद घेत असताना आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सध्या ऑन स्क्रीनवर मॅचचा आनंद घेत असताना सचिनजी पाटील व्हाईट अँड ब्लॅकमध्ये आज डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी. यावेळेला बॅटची एज घे. चेंडू पाठीमागे निघून जाईल. याला म्हणतात न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा झुकावं लागतं, हरावं लागतं. कोसमाई चषक चौकार. नशिबाचा चौकार. अडतीस धावा 2 गडी बाद. ऑफ साईडला चांगली फिल्डिंग यावेळेला पाहायला मिळाली. रवी ठक्कर स्वतः मात्र पुढे सरसावत असताना चांगले क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आणि संपूर्ण गावाची जबाबदारी मात्र त्यांच्या खांद्यावर ती जबाबदारी स्वीकारतात विद्यमान सरपंच आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 39 धावा. तेवढंच कौतुक करावं लागेल परशुराम पाटील यांचं सुद्धा. वेळोवेळी मात्र ते पाणी पोचवतात आणि सध्या सागर पाटील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. स्कोरिंगची भूमिका निभावत असताना स्वागत पाटील सध्या रेस्ट घेत आहेत. 39 ला 2. चांगला फटका खेळलाय. सरळ बॅटचा वापर केलाय. फिल्डर त्या ठिकाणी पिंटू येत आहेत. कोणतीही चूक करणार नाही. अनेक वेळेला पिंटूला पाहिलंय एक चांगले फिल्डर म्हणून, ॲज अ कॅप्टन म्हणून आणि स्टायलिश कॅच त्यांची नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज बाद. बॅक टू द डग आउट. आउट. आपली प्रभाकरी शेटचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. आपले प्रभाकरी शेटचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. आपले प्रभाकर शेटचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. आपले प्रभाकर शेटचा कोसमाई चषक. हो, 1 नंबर आहे चषक. वैतरणा विभागातील हा वर्ल्ड कप आपल्याला पाहायला मिळतो टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरचा. हळूहळू मात्र आता खूप मोठमोठ्या स्पर्धा याच मैदानात आपल्याला पाहायला मिळतील. पुढील वर्षात डबल धमाका, प्राइज आणि सरप्राईज. मोहितजी किनी या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा वेलकम करूया. संघाची धावसंख्या 39 ला 3. 39 लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचे 2 बॉल आहेत.
यावेळेला ऑन साईडला हुक केलंय, शफ्फल होऊन खेळलेत. मनीषच्या बॅटमधून मनीषने क्लास बॅटिंग केली होती याच मैदानात आणि पुन्हा एकदा चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. चौकार येईल. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 43. NCC नारंगी टीम आणि गौरव पाटील चांगले डिजिटल स्कोरर आहेत, चांगलं अपडेट करतात. साहिल पाटील मास्टर माइंड ऑपरेटिंग करत असताना मुनीत कुडू वन ऑफ द बेस्ट कॅमेरामॅन, ब्रँड ऑफ बहाडोली, हार्दिक आरेकर ब्रँड ऑफ दातिवरे. यावेळेला चांगला फटका खेळलाय परंतु ताकदवर स्ट्रोक नव्हता, फार उशीर झाला यावेळेला येण्यासाठी. त्या अगोदरच बॉल ओंजळीत पडलेला होता परंतु तिथून सुटलाय आणि पाहता पाहता 3 रन्स कंप्लीट केल्या जातील. 4थ्या रनसाठी पलटलेत आणि प्रसाद भुतेच्या या षटकामध्ये 2 चौकारा व्यतिरिक्त धावा आल्यात. त्या जवळजवळ आपण पाहिलं तर 13. उद्याचा लॉट्स आपल्याला पाहायला मिळेल आणि धावसंख्या 45 झाले. 46 धावांचं टार्गेट यावेळेला. 46 धावा झाले, 47 धावांचं लक्ष. उद्याचा लॉट्स आपल्या समोर 21 फेब्रुवारी आणि तारीख आहे जी आपण पाहताय 21 फेब्रुवारी आणि वार शनिवार. उद्या श्री गणेश विरार टीम ध्रुव 11 सातपाटी घरत ट्रान्सपोर्ट या टीम बरोबर खेळेल. पहिला सामना MS जाई आपल्याला पाहायला मिळेल. मोतीलाल शाह पुरस्कृत धाकटी डहाणू या 2 टीमच्या दरम्यान दुसरा सामना पाहायला मिळेल. आर्बेस्ट्रा टेक्नॉलॉजी घेवळी हा संघ पाहायला मिळेल. GR दहिसर आणि दहिसर GR म्हटलं तर थॉमस डायस यांचा संघ एक गविक फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळतो. सिद्धेश्वर एचवर दांडी हा संघ बिरवाडी या टीम बरोबर खेळताना पाहायला मिळेल. 8 टीम्स उद्याच्या दिवसात पाहायला मिळतील आणि चांगले सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एका साईडला श्री गणेश विरार सोनू यांचा संघ, त्यानंतर आपण पाहिलं तर अवधूत कामत यांचा संघ, तर MS पाहिलं तर धनंजय यांचा संघ, तर प्रीतम बारी यांचा संघ पाहायला मिळेल. चला टॉस टाइम अक्षय पांडव त्या ठिकाणी जोडले जातील. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये 3 षटकांचा सामना आणि दोन्ही संघ त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर कॉमेंट्री बॉक्समध्ये येतील. यावेळेला आपण पाहताय संदीपजी गावण सर. सन्माननीय शैलेशजी पाटील साहेबांना विनंती, आपल्याला टॉस बॉक्समध्ये यायचं. आपल्या शुभ हस्ते इथे कॉइन स्पिन केला जाईल. इथे कॉइन स्पिन तो केला जातोय. दोन्ही कॅप्टन ते उपस्थित आहेत. कोसमाई कॉल दिला होता आणि इथे नाणेफेक जिंकली आहे. धन्यवाद जयजी पाटील. आपल्याला विनंती, आपण मुख्य मंचावरनं स्पर्धेचा आनंद घ्यावा. भावेश टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? फिल्डिंग आहे. पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करायचंय. धानिवचा एक चांगला संघ समोर आहे. किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा मनसुबा असेल या 3 ओव्हरच्या मॅचमध्ये? कमीत कमीमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही, कारण की समोरचा संघ पण तेवढा चांगला आहे. तर चांगले बॉलर माझ्याकडे पण आहेत. त्याप्रमाणे थोडीशी जास्त मेहनत करून कमीत कमीमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा असेल आपल्याला. कलवा, यहाँ पर टॉस आ रहा है, पहले बल्लेबाजी आई है. अगर टॉस जीतते तो क्या पहले बल्लेबाजी करते? बैटिंग करते हैं. तो कहाँ तक पहुंचना पसंद करोगे? क्योंकि इसके पहले वाले मुकाबले में अच्छे रन लगे थे लेकिन उतनी बढ़िया गेंदबाजी नहीं हुई थी. तो कहाँ तक पहुंचना पसंद करोगे? कम से कम 50 तक. 50 तक पहुंचना पसंद करोगे. शुभेच्छा रहेंगी आपको. इथे टॉस झालाय आणि टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय टीम गोखिवरेनं. दिवसामध्ये गोड आवाजाने आपली वाणी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत. पहिला डाव संपला.
दुसऱ्या फेरीतील हा पहिलाच मॅच. समित 3 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करताना NCC नारंगी संघाने 46 धावा बनवल्या आणि 47 धावसंख्येचं टार्गेट चेस करण्याकरता वाघोबा स्पोर्ट्स टिवरी संघाचे 2 प्रमुख फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. जबाबदारीचं ओझं त्यांना आता आपल्या खांद्यावर घ्यावं लागेल आणि त्याकरता हे 2 बॅटर ज्यांची चर्चा आपण करूया. भूमित आणि पिंटू हे 2 बॅटर ज्या मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. कोसमाई क्रीडांगणावर कोसमाई चषक 2026 हा रणसंग्राम तुमच्या आमच्या भेटी करता आलाय. अनेक लोक प्रश्न विचारायचे, अनेक क्रिकेटचे चाहते प्रश्न विचारायचे की कोसमाई चषक कधी येणार आहे, कोसमाई चषक कधी येणार आहे, पुन्हा होईल की नाही, ही आशंका त्यांनी आमच्यासमोर अनेक वेळा मांडली होती. परंतु अखेरीस गावचं स्वतःच्या हक्काचं मैदान आदरणीय सन्माननीय श्री प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील आणि त्यांच्या सर्व मित्र परिवाराने या ठिकाणी बनवलं. आणि विशेष आभार मी मानेन की आउटफील्ड बनवल्यानंतर त्या आउटफील्डची डागडुगी सुद्धा व्हायला पाहिजे. आणि अशा स्थितीमध्ये अजित भगत साहेबांनी सातत्याने प्रत्येक दिवशी पाण्याची व्यवस्था केलेली आहे. त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार मानलं जाईल अजित भगत साहेबांचं. कारण सकाळीच पाण्याची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून होत असतं. जे आपण आउटफील्ड आहे त्याच्यावर सुद्धा आपण पाण्याचा निचरा करताना आजच्या दिवसात सकाळी सुद्धा बघितलं होतं. आता पुन्हा मॅचला सुरुवात होतोय. दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतोय. स्ट्रायकिंगकडे बॅटर आहे तो म्हणजेच भमित, नॉन स्ट्रायकिंगकडे पिंटू. ओहो, पहिलाच बॉल व्हाईट बॉल टाकलाय. AJ चॅलेंजर ट्रॉफी हमरापूर सहयोगची किनी आयोजक म्हणून चांगली भूमिका अदा करत आहेत. त्यांच्याकडून वाघोबा स्पोर्ट्स टिवरी संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आलेत. सहयोगची किनी साहेबांचा आम्ही मनापासून आभार मानतोय. AJ चॅलेंजर ट्रॉफी हमरापूर आणि त्या टुर्नामेंटचे आयोजन करते सहयोगची किनी साहेबांचं या ठिकाणी मनापासून आभार असेल. शुभेच्छा दिलेत त्यांनी टिवरी संघाला. आता लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलं. 2 धावा पूर्ण होतील असं वाटतंय. ओहो, ओव्हर थ्रो झालाय. 2 धावा तर पळून पूर्ण केल्यात आणि त्याचबरोबर ओव्हर थ्रोमुळे हा फायदा झाला बॅटिंग करणाऱ्या टीमचा. एकूण या धावा मिळतील 6 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. खराब क्षेत्ररक्षण काय असतं आणि तुमची टीम बॉन्डिंग कशी असायला पाहिजे. 11 खेळाडूंची साथ जर मिळाली तर मग ती युनिटी होत असं, एकी होत असं. या ठिकाणी खराब थ्रो त्याचा फायदा उचलला. बॅटिंग करणाऱ्या टीमला तो फायदा झालाय. एकाचं रूपांतर दुसऱ्यामध्ये, दुसऱ्याचं रूपांतर तिसऱ्यामध्ये, तिसऱ्याचं रूपांतर चौथ्यामध्ये, चौथ्याचं रूपांतर पाचव्यामध्ये आणि पाचव्याचं रूपांतर 6व्यामध्ये झालं. एक चेंडू टाकून झालाय. धावसंख्या धावपळकावर 7. टार्गेट आहे 47चं. ओहो, कोलवटापाच्या चेंडूला खोदून काढलंय आणि स्कोअर लेगची जागा शोधून काढली. मिळतील धावा 6. सिक्सर बिगी. कोशिंबे गावाची कोसमाई माऊली आहे हो शान, माऊली आहे हो शान, कोसमाई माऊली आहे हो शान. आज आईच्या नावाने सजलंय वारी क्रिकेटचा मैदान, क्रिकेटचा मैदान सजलंय क्रिकेटचा मैदान. अतिशय चांगला फटका बघायला मिळाला. साहेबराज ट्रान्सपोर्टचे मालक रोशन प्रदीप पाटील लगातार 3 षटकारांकरता 1000 रुपये मिळतील बॅटरला. ऑफ स्टंपच्या जवळून जाणारा बॉल. टायमिंग प्रॉपर नव्हतं. डोकं आता वाजवत आहेत, डोकं खाजवत आहेत कारण नेमकी कुठे चूक झाली. बॅटर त्या ठिकाणी स्वतःवर नाराज होत आहेत, हताश होत आहेत. षटकार आल्यानंतर धावसंख्या धावफलकावर 13 लागली आहे. टार्गेट आहे 47चं. 3 षटकांमध्ये 47 धावा पूर्ण होतील काय. ऑस्टमर सफल झालाय आणि याच वेळेला विकेट मिळाली. यष्टीरक्षकाने हा झेल टिपलाय. विकेटचं पतन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय हा पहिला धक्का. 1 गडी बाद. धावसंख्या 13.
चहाची आवश्यकता आहे, खेळाडूंना चहाची आवश्यकता आहे, इथे उपस्थित असलेल्या पाहुण्यांना, आणि चहाची आवश्यकता आहे आमचे पंचांना सुद्धा. चाय पियेंगे, चाय पियेंगे. नक्कीच आता तो चाय येईल इथे. एक गडी बाद धावसंख्या धावपळकर 13. नुकताच आपण बघितला लेग ब्रेक केलेला चेंडू होता, लेग कटर चेंडू होता, आणि त्या चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा इरादा होता, जिथे बॅटचा जो खालचा एज होतो त्याला चेंडू आदळतोय, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय, आणि हा पहिला धक्का लागलाय टिवरी टीमला. वाघोबा स्पोर्ट्स टिवरी संघ 13-1 गडी बाद. नवीन बॅटर गेलाय सूरज किनी. स्विंग अँड मिस. कालच्या दिवसामध्ये सूरज केनेने हे मैदान गाजवलं. 2 वेळा त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवला. 1 वेळा अर्धशतक पूर्ण करणारा तो खेळाडू. काल शहरी गटामधून गोरसई बी संघाद्वारे त्यांनी ते अर्धशतक पूर्ण केलं. त्याच्यानंतर चंदनसार गटामधून आपण दीपेश लोखंडेला बघितलं. ओहो, पुन्हा एकदा वळणदार चेंडू, डॉट बॉल. दबाव दडपण वाढत चाललंय, ते म्हणजेच वाघोबा स्पोर्ट्स टिवरी संघावर 1 षटक संपले. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर आहे ती 13 धाबा. 12 बॉल शिल्लक आहेत, आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता अजूनही 34 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 34 ची गरज. आणि 4.5 मिनिटांमध्ये हे षटक जर पूर्ण गेलं नाही तर मग तिसऱ्या षटकामध्ये एक खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये गापा लागेल. टॉस सुद्धा फार महत्वाचा होता, तो टॉस नुकतंच झालंय, आणि त्याच्यानंतर आता ह्या मॅच मध्ये रंग भरण्याचं काम बॅटर करतील काय. 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 34 ची आवश्यकता. 12 चेंडू 34 धाबा. हल्ली इम्प्रूव्हमेंट फार झालेले आहे क्रिकेटमध्ये. T20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा आपण अनेक बदलाव बघायला मिळाले. कालच्या दिवसात कॅनडाच्या एका खेळाडूने शतक झळकावलं न्यूझीलंड संघाविरुद्ध. म्हणजेच बघा काय इम्प्रूव्हमेंट आहे. संपूर्ण जगभर फक्त आणि फक्त क्रिकेट पाहायला मिळतोय. आता जय आलाय गोलंदाजी मार्गावर. जयचा हा बॉल मिस केला बॅटरने. यष्टीरक्षकाच्या जवळ चेंडू जाऊ शकला नव्हता. 1 धाव तर मिळाली, आणि बघूया काय निर्णय येतो पंचांचा. बॅटची एज लागले मला वाटतं, आणि 1 धाव मिळाली बॅटरला. 1 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली. धावपळकर धाबा आहेत त्या 1 गडी बाद 14. सूरजला चमकावं लागेल. धावसंख्या 14. 11-33 ची आवश्यकता. फुलपिच बॉल होता, ऑफ ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये शतरक्षक आहेत तिथे. 1च धाव सूरज किनी या बॅटरला. धावसंख्या 1 पुढे जाते, आणि धाबा लागल्या जातात. 1 गडी बाद 15 धाबा. मागच्या टुर्नामेंट्समध्ये मी त्याला पाहिलं होतं. चांगले अफलातून फलंदाजी त्याने आपल्या टीम करता केली होती. तोच सूरज किनी आता चमकेल काय. दुसऱ्या बाजूला रोशन पिंटू या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू. हाफ ट्रॅकर उडवला रोशननी. हाय 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 अँड हँडसम सिक्सर. वेलकम बॅक आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतोय. कोसमाई चषक 2026चा रणसंग्राम सुरू आहे. 9 बॉल शिल्लक आणि 9 बॉल मध्ये 26 ची आवश्यकता. सध्या 1 गडी बाद. धावसंख्या धावपळकर 21. वाघोबा स्पोर्ट्स टिवरी संघाची. लढावं लागेल गोलंदाजाला, लढावं लागेल फलंदाजाला. ऑफ स्टंपच्या जवळून चेंडू जातोय, परंतु नेमकं काय घडलंय काय बिघडलंय आपण बघतोय. DRS ची मागणी बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खेळाडूने घेतली आहे. DRS आजच्या दिवसामध्ये आपल्याला सारखं DRS घेताना अनेक टीमच्या कॅप्टनला खेळाडूंना पाहायला मिळालं. DRS मागितलं वाईट करता. दॅट्स फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी बघू शकतायत. वाईड लाईनच्या आतून टर्न होतोय, आणि रिप्ले मध्ये सुद्धा तुम्हाला दाखवलं जातं. डिसिजन पेंडिंग होतं, परंतु आता फेअर डिलिव्हरी.
आणि हा डॉट बॉल धावसंख्या धावपळकर आहे ती 21 धाबा 8 मध्ये पाहिजेत. ओहो वॉट बॉल कडे खेळायचं होतं बॅटरला. लेग ब्रेक केलाय गोलंदाजांनी. जय चांगली गोलंदाजी करतायत, चांगली गोलंदाजी हाताळतायत. 1 षटक आणि 5 बॉलची समाप्ती. धावसंख्या धावपळकर आहे ती 21 धावा 21. 7 मध्ये 26 पाहिजेत. पुन्हा कडे खेळायचं होतं. टायमिंग प्रॉपर होताना दिसत नाही. धावबाची संधी आहे. 1 धाव मिळाली आणि लेग बाईचा इशारा पंच आशुतोष व्यवहारे सरांचा आपल्यापर्यंत पोहोचतोय. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकावर लागली जाते ती 1 गडी बाद 22. आता 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये टिवरी संघाला 25 धावांची आवश्यकता. 6 मध्ये 25 धावा होतील की नाही शंका आशंका मनामध्ये निर्माण झालंय. या शंकेचं निवारण करण्यासाठी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. 6 मध्ये 25. खरोखरच आता मात्र कष्ट आणि मेहनत या 2 गोष्टी या ठिकाणी बघायला मिळतील काय. आत्मविश्वास बघायला मिळेल काय बॅटिंग करणाऱ्या टीमचा. ठरवलं आणि झालं असं कधीच होत नाही. थोडा संयम ठेवा. हाल होतील पण हार होणार नाही. कारण संघर्ष रडवतोय पण आयुष्य घडवतोय. इथं संघर्ष करताना सध्या टिवरी संघाला आपण बघतोय. हाफ ट्रेकर चेंडू आहे. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल आहे. वाईट बॉलचा इशारा. दबाव दडपण वाढवण्यासाठी हा चेंडू कामी येईल काय बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावसंख्या धावफळकर 23. 6 मध्ये पाहिजेत आता 24. 4 मोठे फटके बॅटर खेळतील काय. रोशन त्या ठिकाणी तयार आहेत. मोठा फटका. चेंडू हवेत आहे. उंची जास्त, लांबी कमी. शतरक्षकाने दिली नाही आम्ही. थोडीचे दुखापत आहे गौतमला आणि त्यामुळेच हा झेल ड्रॉप झालाय. फलस्वरूप बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळतील यावेळेला 2 धाबा. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धाबा लागल्या जात आहेत त्या 25 धाबा 25 रन्स. हे बघू शकतायत दुखापत आहे त्याच्या डाव्या हाताला. आणि आता 5 मध्ये पाहिजेत 22 धाबा. पिंटूला हिरो बनण्याची संधी आहे. 1 अर्धशतक झंझावत त्याचं मी पाहिलंय. हाफ ट्रेकर अकुटामध्ये चेंडू वाईड लाईनच्या बाहेर. वाईट बॉलचा इशारा पंच अजित म्हात्रे सरांचा. म्हणजेच आणखीन आता दबाव वाढवला जाऊ शकतोय. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धाबा लागले जातात. 1 गडी बाद 26 धाबा. 5 बॉल मध्ये 21 ची आवश्यकता. 5 चेंडू आणि 21 धाबा. मॅच बनवावा लागेल. आणि त्याकरता मोठा फटका खेचण्याचा केला होता इरादा पक्का. परंतु ही विकेट घेत बॅटिंग करणाऱ्या टीमला दिलाय मोठा धक्का. गॉन. पूर्णतः आता वाढला जातोय बॅटिंग करणाऱ्या टीमवर. आता मात्र इथे सत्ता बदललंय. म्हटलं जातं ना की सत्ता जर वेळेनुसार बदलली नाही तर तिचं रूपांतर हुकुमशाहीमध्ये होत असं. आणि इथे पुन्हा एकदा गोलंदाजांनी ती सत्ता बदललंय. पलटवार केलेत. 4 मध्ये 21 ची आवश्यकता. 4 मोठे फटके खेळावे लागतील या मॅचला जिंकण्याकरता. कोसमाई चषकाचा हा थरार तुमच्या आमच्या भेटीला आलाय. एक मोठी क्रिकेटची स्पर्धा आहे. 4 मध्ये पाहिजेत 21. नवीन बॅटर गेलेत. रवींद्र ठक्कर देतील काय आपल्या टीम करता टक्कर. इथे लगातारच्या 2 बॉलवर 2 मोठी सफलता मिळवलेत गोलंदाजाने. विकेटचं पतन. टिपलाय झेल शतरक्षकाने आणि फलंदाज होतो फेल. विकेट डाऊन. अमरने जॉन.
असं वाटलं होतं की सहजगत्या मॅच जिंकली जाईल. म्हणजे असं म्हणावं लागेल की नाचणारा मोर आणि पैशाचा जोर हा कायमस्वरूपी नसतो. कारण काळ बदलल्यानंतर पिसारा आणि पसारा हे दोन्ही आटपावे लागत आहेत. इथे सुद्धा तसंच घडलंय. पहिल्या षटकामध्ये हुकूमत होती, त्याच्यानंतर मात्र गोलंदाजाने या ठिकाणी चांगलं काम केलं आणि बांधून ठेवलं बॅटिंग करणाऱ्या वाघोबा स्पोर्ट्स टिवरी टीमला. आता 3 बॉलमध्ये 21 धाब्यांची आवश्यकता. 3 मध्ये पाहिजेत 21. 3 गडी बाद धावसंख्या 26 झालंय. थोडासा प्रश्न पडला असेल प्रताप भोईरला, कुठेतरी मी मागे गेलो की काय. फुल टॉस बॉल, स्विचिटचा फटका अद्यापत केलाय. चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंटच्या रिझन मध्ये वेगाने प्रस्थान करतोय. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, धावा मिळतील 4. नो बॉलचा इशारा म्हणजे एकूण या 5 धावा. नो बॉल, कमरेपेक्षा जास्त बर. DRS ची मागणी आता फिल्डिंग करणाऱ्या टीमने घेतलंय. DRS कमरेपेक्षा जास्त होता म्हणूनच नो बॉलचा इशारा आलाय. आता DRS ची मागणी केलंय. 4 धावा तर आहेत. नो बॉल असेल तर मग सोने पे सुहागा. नो बॉल, ओहो, ओ नो, ओ नो नो, नो बॉलचा इशारा आलाय. 5 धाबा एकूण मिळतील. या 5 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आता 31. म्हणजेच आता स्थिती काय आहे, 3 बॉल मध्ये पाहिजे 16 धाबा. प्रताप भोईर संध्याकाळच्या 17 मध्ये होता. अजिंक्य स्पोर्ट्स संघाविरुद्ध खेळत होता आणि समोरच मला आठवतोय अक्षय सोनी हा गोलंदाजी मार्गावर होता. नवघर संघाविरुद्ध 3 चेंडूंमध्ये 15 धाबांची गरज असताना 3 षटकार तपस्या प्रतिष्ठान चषकामध्ये ठोकले त्या खेळाडूने. पहिला फटका खेळायचा होता परंतु टायमिंग प्रॉपर नव्हतं. व्हॉट हॅपन, काहीतरी घडलंय. येस, फिल्डिंग खरं तर तशीच ठेवली. नो चेंज इन फील्ड. 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 बॉल मध्ये पाहिजे जिंकण्याकरता 16 धाबा. 2 मध्ये पाहिजे 16. फ्री हिट होता याआधी. 2 मध्ये 16ची आवश्यकता. 3 गडी बाद 31 धाबा. धावफलकावर 47 धावसंख्येचा पाठलाग करत असताना NCC नारंगी संघाविरुद्ध वाघोबा स्पोर्ट्स टिवरी संघाला तुम्ही बघतायत. ओहो, दांडीगुल त्रिपा उद्ध्वस्त केला जातोय. स्विचिट करायचं होतं बॅटरला परंतु थेट चेंडू घेतोय यष्ट्यांची भेट. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय हा 4था धक्का. 4 गडी बाद धावसंख्या 31. आई कुसमाई चषक ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला. आई कुसमाई माता पावन झाली प्रभाकर शेट पाटलाला. कुसमाई माता पावन झाली प्रभाकर शेट पाटलाला. आई कुसमाई चषक ठेवलाय त्यांनी खारडी गावाला. आई कुसमाई चषक ठेवलाय खारडी कोशिंबे गावाला. आई कुसमाई चषक ठेवलाय. विकेट गेल्यानंतर आता दबाव पूर्णता या मॅच वर जवळजवळ कब्जा केलाय NCC नारंगी टीमने. हे आमचा अतिथी कक्ष याआधी दाखवला होता ज्यामध्ये आमचे प्रमुख अतिथी उपस्थित आहेत. या स्पर्धेचे करता धरता या गावातील एक अनमोल रत्न आणि त्यांच्या आजूबाजूला अनेक चमकणारी रत्न आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशा सर्वांचेच लाडके नेतृत्व आदरणीय प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेबांना आपण बघतायत. ऑफ स्टमर शफल झालाय. नवीन आलेला बॅटर ऑन साइडला फटका खेळतो. अंगदने 1 धाव पूर्ण केली आणि अशा रीतीने जवळ 14 धाब्यांनी पराभवाच्या छायामध्ये जावं लागतोय वाघोबा स्पोर्ट्स टिवरी या टीमला. हे ड्रोन कॅमेराने टिपलेली छायाचित्र आपल्याला बघायला मिळत आहेत. हे मैदानाचं पूर्णतः हा आलेख आहे. हे मैदान तुम्ही बघू शकतायत. विश नेटवर्क अतिशय चांगलं काम या ठिकाणी करतोय. मॅच समरी आपण बघूया. धीरजने 6 बॉलमध्ये 21 धावांचं योगदान दिलं.